सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शाहरुख खाननेच हा ट्रेंड सुरू केला, की त्याच्या चित्रपटात जे क्रेडेन्शियल असतील, त्याच्यामध्ये तो अभिनेत्रींचं नाव पहिलं टाकायला लागला. असे किती बॉलिवूडचे स्टार आहे, की ज्यांनी या गोष्टीची सुरुवात केली. आणि चांगलं बोलतो, खूप नॉलेजेबल आहे आणि त्याच्या मन्नत बंगल्यामध्ये मोठी लायब्ररी आहे. एक शाहरुख खान कुराणही वाचतो, बायबलही वाचतो, आपली गीता हे सगळं वाचतो आणि शिवाजी महाराजांपासून ते गुरु नानक पर्यंत सगळ्या या मोठ्या मोठ्या ज्या पर्सनॅलिटी आहेत कर्तृत्वान त्यांच्याबद्दल तो मुलांना सांगतो. ही गोष्ट कौतुक वाटते मला. त्याला झोप येत नाही, तो रात्री 3-3 वाजेपर्यंत जागा असतो, लायब्ररीत बसतो. तर त्याचं वागणं असं खूप चांगलं आहे. आणि रेड चिलीच्या ऑफिसमध्ये मी जेव्हा गेले होते तेव्हा शाहरुख खान वरच्या मजल्यावर होता आणि मी खालच्या मजल्यावर होते आणि एका प्रदीर्घ कालावधीनंतर आम्ही भेटत होतो. तर शाहरुख खान जिन्यावर तो चेन स्मोकर आहे. तर शाहरुख खान जिन्यावरनं येत होता, मला त्याने बघितलं. तो स्मोक करत करतच वरून खाली येत होता, पण जेव्हा त्याने मला बघितलं त्याने हा विचार केला नाही की त्याची एक सिगरेट त्याचं किमती कार्पेट त्याचं नुकसान करेल. त्याने ती सिगरेट तिथेच फेकली आणि धावत येऊन मला त्याने आलिंगन दिलं. म्हणजे मला असं म्हणायचंय की त्याने एका स्त्री पत्रकाराला दिलेला हा जेस्चर होतं, टोकन ऑफ अफेक्शन, लव्ह अँड रिस्पेक्ट. तर हे जे आहे त्याच्याबद्दल जे म्हटलं जातं ते खरं आहे. आणि शाहरुख खानचा इंटरव्ह्यू अलीकडे मिळत नाही, कारण त्याने इंटरव्ह्यू देणं जवळजवळ बंद केले आणि सो इज विथ मिस्टर बच्चन. ते सुद्धा आता मीडियाला भेटत नाही इंटरव्ह्यूसाठी. पण इवन बच्चनपेक्षा सुद्धा शाहरुखला भेटणं हा एक आनंददायी अनुभव असतो.